मॉरिशस हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? सुंदर समुद्रकिनारे, बरोबर. पण सध्या हे छोटंसं बेट एका खूप वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. चला तर मग यामागचं राजकारण आणि अर्थकारण नेमकं काय आहे ते समजून घेऊया. सुरुवातच करूया एका मोठ्या प्रश्नानं. विचार करा, एखादी जागतिक महासत्ता आफ्रिकेजवळच्या एका लहानशा बेटासोबत इतका मोठा कोट्यावधी डॉलर्सचा करार का करेल? या प्रश्नातच खरं तर या सगळ्या प्रकरणाचं सार दडलेलं आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर ह्या एका आकड्यात दडलंय. तब्बल 680 दशलक्ष डॉलर्स. हो, एवढी मोठी रक्कम आहे ही, जी भारताने मॉरिशसला आर्थिक मदत म्हणून जाहीर केली आहे. आता ही जी रक्कम आहे ती भारत आणि मॉरिशसमधल्या एका नवीन करारानुसार दिली जात आहे. यातून तिथे मोठे प्रकल्प उभे राहणार आहेत. पण मुद्दा हा आहे की हा करार फक्त पैशापुरता मर्यादित आहे का, की यामागे काहीतरी मोठी कारणं आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी मॉरिशस नक्की कुठे आहे हे समजून घ्यावं लागेल. नकाशावर पाहिलं की लगेच लक्षात येतं की ते मॅस्करेन नावाच्या बेटांच्या समूहाचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे बघा, मॉरिशस हिंद महासागरात आहे, आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून थोडं दूर, आणि मादागास्करच्या पूर्वेकडील त्याचं स्थान त्याला एक मोक्याचं ठिकाण बनवतं. आणि हो, एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मॉरिशियस म्हणजे फक्त एकच बेट नाहीये. त्याच्या हद्दीत रॉड्रिग्स बेट, आगालेगा बेटे आणि कार्गाडोस काराजुस शोल्स यांसारख्या इतर प्रदेशांचाही समावेश होतो. भौगोलिकदृष्ट्या बोलायचं झालं तर मॉरिशस हा मॅस्करेन बेटांच्या समूहाचा एक भाग आहे. या समूहात मॉरिशस आणि रॉड्रिग्स बेटासारखी इतर बेटही आहेत. यामुळे त्याचं स्थान अधिकच स्पष्ट होतं. बरं, मॉरिशस फक्त नकाशावर महत्वाचे असं नाही, तर त्याची स्वतःची भौगोलिक रचनाही खूप खास आहे. असं म्हणू शकतो की हे एक प्रकारचं ज्वालामुखीय नंदनवनच आहे. या बेटाचा जन्मच मुळी ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाला आहे. आणि त्याच्या चारही बाजूंना सुंदर प्रवाळ खडकांचं एक नैसर्गिक संरक्षण कवच आहे. म्हणजे बघा, हे दुहेरी वैशिष्ट्य त्याला एक वेगळीच ओळख देतं. या बेटावरचं सर्वात उंच शिखर आहे पिटॉन द ला पेतित रिव्हिएर नोआर, जे तब्बल 828 मीटर उंच आहे. हे त्याच्या ज्वालामुखीय इतिहासाचं एक उत्तम उदाहरण आहे. एवढंच नाही तर इथे पाण्याचीही चांगली सोय आहे. ग्रँड रिव्हर साऊथ ईस्ट आणि ब्लॅक रिव्हर या इथल्या प्रमुख नद्या आहेत. आणि वकोस सरोवर हा देशाचा मुख्य पाण्याचा स्रोत आहे. तर आतापर्यंत आपण भूगोल पाहिला, पण आता मूळ प्रश्नाकडे येऊया. या लहानशा बेटाला जागतिक राजकारणात इतकं महत्त्व का दिलं जातं? याचं उत्तर त्याच्या इतिहासात आणि भूगोलातच दडलेलं आहे. मॉरिशसचं खरं महत्त्व हे फक्त त्याचे सुंदर किनारे आणि निसर्गरम्य देखावे यापुरतं मर्यादित नाही. त्याचं खरं मूल्य आहे ते त्याच्या सामरिक स्थानामध्ये आणि काही भूराजकीय दाव्यांमध्ये. आणि इथेच या सगळ्या प्रकरणाला एक निर्णायक वळण मिळतं. मॉरिशस चागोस द्वीप समूहावर आपला हक्क सांगतो, ज्यामध्ये दिएगो गार्सिया या अमेरिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या लष्करी तळाचाही समावेश आहे. आणि याच दाव्यामुळे त्याचं भूराजकीय महत्त्व कित्येक पटींनी वाढतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय होतो? आपण सुरुवातीच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा येऊया. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण सुरुवातीला पाहिलेला तो आर्थिक करार आणि चागोस द्वीप समूहावरचा त्याचा दावा, या दोन्ही गोष्टी मिळून मॉरिशसला हिंद महासागरातील एक महत्त्वाचा खेळाडू बनवतात. त्याचं महत्त्व आता दुर्लक्षित करता येणार नाही. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, जसं जसं जागतिक शक्तींचं लक्ष हिंद महासागराकडे वाढत चाललं आहे, तसतसं हे छोटं पण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं बेट भविष्यात नेमकी कोणती भूमिका बजावेल यावर विचार करणं नक्कीच रंजक ठरेल.